अरे तुला माहिती आहे का आपला सगळ्यात मोठा सण कोणता आहे? दिवाळी ना. अरे पण त्याच्यापेक्षा एक मोठा सण आहे आपला, तो म्हणजे 6 जून. आता काल परवा झाला. 6 जूनची घटना इतिहासात घडली नसती तर आज आपल्याला दिवाळी पण साजरी करता नसते आली. त्यामुळे या गोष्टीचं खूप महत्व आहे. आणि आपले ह्या 6 जूनला आपले राजे हे छत्रपती झाले, हे पूर्ण जगाने बघितलं. आणि आपण सण कसे साजरे करतो रे? काही गोडधोड बनव. हा तर खूप मोठा सण आहे, याला काहीतरी गोडधोड झालंच पाहिजे. त्यासाठीच मी आज आणले आपलं एक स्पेशल रेसिपी तुझ्यासाठी. त्याचं नाव आहे मुगाच्या डाळीचा हलवा. अरे बनवायला खूप सोपी आहे आणि खूप इझी आहे. तू काय कर, पुढचा व्हिडिओ बघ आणि शिक. डाळ आहे ना, त्याला छान धुवून घ्यायचं पाणी टाकून आणि त्याला ड्राय करून घ्यायचं, म्हणजे चांगली भाजून घ्यायची. पाणी निघल्यावरच ती छान बारीक होईल भुगा. पाणी टाकून चाचणी बनवून घ्यायची. एक अर्धा लिटर पाण्यामध्ये थोडी इलायची टाकून द्यायची आणि ज्या वाटेने डाळ घेतली त्या वाटेतच साखर टाकून द्यायची आणि त्याला साईडला ठेवून द्यायचं. तूप टाकायचं त्याच वाटेनं, म्हणजे ते सामान एकदम व्यवस्थित होऊन जाईल. आणि ड्रायफ्रूट टाकून भाजून घ्यायचे. तुपाचा सेंट छान यायला पुरा गल्लीमध्ये वास चालला त्याचा. तुम्हाला फील होणार नाही पण मला फील होईल. रवा टाकून घ्यायचा 1-2 चम्मच आणि 2 चम्मच छोटं बेसन टाकून घ्यायचं. त्याला पण छान भाजायचं 10-15 मिनटं. ब्राऊन रंग झाला पाहिजे आणि ती मूग डाळ जी आपण भाजलेली होती ती मिक्सरमधून काढून ती पण त्यात टाकून द्यायची. असं पीठ बारीक झालं पाहिजे, एवढं पण नाही पण ठीक आहे. आणि त्याला छान असं परतून घ्यायचं. नंतर त्याचे चाचणीचं पाणी थोडं थोडं करून टाकायचं, सगळं एकदम नाही टाकायचं. त्याला याची मेहनत सगळ्यात जास्त आहे हलवण्याची, म्हणून त्याला हलवा म्हणतात. कमीत कमी 15-20 मिनटं त्याला हलवा लागतं. हलवा हलवा म्हणून हलवायचं. बाकीचं सगळं उरलेलं चाचणीचं पाणी त्यात टाकून दिलं आणि हलवत राहिलं. ही काही हलव्याची गोष्ट नाही आहे, हलव्याचीच गोष्ट आहे. आणि असं तूप सुटेस तर त्याला चांगलं मिक्स करून त्यात ते काजू बदाम टाकून द्यायचे आणि एकदा टेस्ट करून बघा, आवडला तर नक्की बनवा. आवडली रेसिपी तर सोपी रेसिपी, सगळ्यांनी बनवा आणि खा. मला एक गोष्ट सांग, तू कधी रायगडला गेलेले का रे? मी तर कधी गेलो नाही यार. नेक्स्ट 6 जूनला जाण्याचे प्रयत्न करू. गेला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.